आलाय चितळे बंधू. हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. युद्धाचा शेअर बाजारांना मोठा फटका बसल्याचं दिसतंय. हा फटका कायम असल्याचंही चित्र आहे. आशियातील सर्व बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स हा 1800 तर निफ्टी 525 अंकांनी घसरलेली आहे. जपानमध्ये 7%, दक्षिण कोरिया 8%, ऑस्ट्रेलिया 4% आणि सिंगापूरमध्ये 3% बाजार हा घसरणीवरती सध्या गेलेला आहे. अमेरिकेच्या बाजारामध्ये देखील मोठ्या घसरणीचे संकेत हे देखील देण्यात आले. तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण ही सध्या सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा शेअर बाजारावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. आशियातील सगळ्याच देशांना याचा मोठा फटका बसलेला आहे. शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाल्याचं दिसतंय. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण ही सध्या सुरूच आहे. तर तिकडे अमेरिकेच्या बाजारामध्ये देखील मोठ्या घसरणीचे संकेत सध्या देण्यात आलेले आहेत. जपान असेल, दक्षिण कोरिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल, इथे शेअर बाजाराची टक्केवारी ही घसरलेली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स जवळपास 1800 अंक तर निफ्टी 525 अंकांनी सध्या घसरणीवर असल्याचं चित्र आहे. तर शेअर मार्केट विश्लेषक अभिजित फडणीस सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित सर नमस्कार. खरं तर 2 दिवस बाजार हा काहीसा वधारलेला होता. मात्र असं असलं तरी आज बाजार उघडल्यानंतर एकदा मोठ्या घसरणीचं चित्र दिसून येत आहे. याचं नेमकं कारण काय आहे? हो नमस्कार. गेल्या शनिवार रविवार मध्ये तेलाचे भाव हे प्रचंड कडाडले. म्हणजे गेल्या आठवड्यातच ते 35% वाढले होते. त्याशिवाय आणखीन जवळजवळ 10%ची आणखीन वाढ झाली. आणि शिवाय एक अनिश्चिततेचं वातावरण आता मध्य पूर्वेत निर्माण झालं. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असं सांगितलं होतं की आम्ही आता इतर शेजारी राष्ट्रांवरती हल्ले करणार नाही, परंतु ते हल्ले परत प्रारंभ झाला त्यांना आणि त्यामुळे जे अनिश्चिततेचं वातावरण आणखीन वाढलं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जी एक आशा निर्माण झाली होती की पर्शियन गल्फ मधून पुन्हा एकदा तेलाची वाहतूक व्यवस्थित सुरू होईल, त्या आशेवरती जरासा पाणी फिरलं गेलं. त्यामुळे बाजारामध्ये पुन्हा एकदा अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं. परंतु मी असं गुंतवणूकदारांना म्हणेन की कुठल्याही प्रकारे घाबरून शेअरची विक्री करू नये. या प्रत्येक परिस्थितीचा मार्ग निघतो आणि त्यानुसार किती वेळा तरी ही अशी घसरण ही आपल्याला सावध खरेदीसाठी प्रारंभ करायला एक चांगली संधी असते. बर, परंतु अभिजित सर हे युद्ध नेमकं कधी थांबेल याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे आता शेअर बाजारातली ही जी घसरण आहे ती आणखी किती काळ चालेल असं तुम्हाला वाटतंय? हो, आता कसं आहे की तेल भाव कदाचित आणखीनही कडाडण्याची शक्यता आहे. कारण हे जर वेगाने पसरून आता तेल इम्रानवरती जो हल्ले व्हायला लागले जे आपल्याला शनिवार रविवारी झालेलं दिसते, तर मग तेलाच्या पुरवठ्यावरती प्रचंड मोठा परिणाम होईल. आणि जेवढं तेल भाव हे आपल्या वाढतात तेवढं भारतासाठी ते वाईट असतं आणि त्यामुळे अजूनही थोडा बाजारभाव हा खाली जाऊ शकतो. बरं, अजूनही बाजारभाव खाली जाऊ शकतो असं तुम्ही म्हणताय. तर मग ह्या स्थितीमध्ये सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? हो, तर हे जे वेगवेगळे कारण जी काम करत असतात ती तात्कालिक असतात, ती कायमस्वरूपी नसतात. आणि गुंतवणूकदारांनी नेहमी कायमस्वरूपी चित्राकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तात्कालिक गोष्टींमध्ये वाहून जाता कामा नये. आणि त्यामुळे बाजार जरी खाली आला तरी तो तात्कालिक कारणांमुळे आहे हे लक्षात ठेवावं आणि त्यातून मार्ग निघून पुन्हा एकदा शेअर बाजार ह्याचं जरा संकट जरा खाली आलं की लगेच परत एकदा वृद्धीकडे वाटचाल करायला लागेल. बर, धन्यवाद फडणीस सर या सगळ्या मार्गदर्शनासाठी. हो, धन्यवाद. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया. तर युद्धामुळे कच्चं तेल $114 प्रति बॅरलवरती गेलेलं आहे. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 20% मोठी वाढ ही दिसून येते. तज्ज्ञांनी याआधीच $125 वरती जाण्याची भीती ही व्यक्त केलेली होती आणि त्याचप्रमाणे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 20% मोठी वाढ झाल्याचं चित्र हे सध्या दिसून येत आहे.
आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात.